रासे कडाची वाडी 11 आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या आजचा शेवटचा आणि अंतिम सामना देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होतोय. मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिला चेंडू तो मात्र चाल सीमारेषा पार शेरू लोहारच्या बॅट मधून होतोय. टोले चंग षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. शेरू लोहार यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ऍडव्होकेट महेशजी बिवरे सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिला चेंडूवरती षटकार देखील आपण पाहिलं तर खेळतोय आणि 6 धावांच्या मदतीनं संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर उघडलं. ते टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडूचा बॅट आणि बॉलचा संपर्क देखील आपण पाहिलं तर तिथे होऊ शकला नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर राजू रासकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अनेक मान्यवर आपण पाहिलं तर व्यासपीठात उपस्थित आहेत. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी या स्पर्धेत आपण सातत्याने पाहतोय. प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटची मॅच आजच्या दिवसातील अंतिम सामना आहेत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. यावेळेचा चेंडू होता तिथे स्क्वेअर लेगला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न आपण शेरू लोहार कडनं आपण पाहतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. धावफलक स्थिर आहे. स्कोर काढत त्याने धावफलक होती 6 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल. रासे कडाचीवाडी 11 टीमला आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना इथे मैदान ती पाहायला मिळतात. तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतो ऐकॉन शैलेंद्र कसबे सनी कसबे. यावेळीचा चेंडू होता थेट कॉमेंट्री बॉक्स वरती. चेंडू मात्र चाल सीमा पार शेरू लोहारच्या बॅट मधून आलाय. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. युवा उद्योजक सन्मान्य संघमालक विशाल भाऊ कड पाटलांच्या वतीने शेरू लोहारचं 4 षटक नुसता मैदान उभा राहिला. बॅटिंग केली, चौकार षटक टोकले तर 1000 रुपयाचं बक्षीस संघ मालकांच्या वतीने आहे. 4 षटक बॅटिंग करायला लागेल शेरू लोहार साठी 1000 रुपये. तर गोलंदाजीच्या मार्कवरती शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे. 4 चेंडू 12 धावा. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून स्क्वेअर कट. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या अगदी बाहेर. चौकार 4 धावा. गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. बॅटिंग आपण पाहतो. मोठमोठे फटके देखील पाहायला मिळतात. 2 षटकार 1 चौकार 2 डॉट बॉल देखील आपण पाहतो. आणि धावफल कृती बनायला गेलात 16 धावा त्या मात्र धावफल कृत आहेत. चैतन्य दादा नायकुडे उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं धावफलक 16. यावेळीचा चेंडू होता पॉइंटला. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. या फटक्यांसाठी ओळखला जातो आयकॉन शेरू लोहार. आणि शेरूच्या बॅट मधून चेंडू मात्र चाईल डीप पॉइंट सीमा पार. धावा मिळतील 4. कणकणी चौकार.
साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. राजू रासकर सर आपली व्यासपीठावरती वाट पाहतात. आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती अनेक जुने जाणत्या खेळाडूंना आपण पाहतो ज्यांनी कित्येक वर्षे हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी त्याचबरोबर बाळासाहेब शिरोणे क्रिकेट अकॅडमी या संघासाठी ज्यांनी गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेट खेळले ते खेळाडू आज आपण पाहिलं तर ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विच इट. विवेक शिवेकरच्या बॅट मधून आता तडकेबंद फटके. चेंडू मात्र चाल सीमा पार. विवेक खेळतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. च्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना भाग्यवान विजेता एक स्पोर्ट्स सायकल आहे. प्रेक्षकांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. अजित पवार अशोक शिंगाडे यांच्याकडे. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि चेंडू मात्र येईल एक टप्पा घेत सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला गेलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक कोणते आकडे बदलतील. 3 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 3 धावांच्या मदतीने धावफलक 27 धावा. जुने जाणते क्रिकेटर सन्मान्य प्रकाश भाऊ कारके देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. सुमित भाऊ कांबळे उपस्थित आहे. त्यांचे मनापासून स्वागत आहे. शेरू लहान आणि विवेक शिवेकर साठी प्रत्येकी 500 रुपये. संगमालक युवा उद्योजक जीवन आप्पा केदार यांच्या वतीनं या जोडीने धावांचा पाऊस पाडलाय आणि या जोडीसाठी संगमालक जीवन आप्पा केदारी प्रत्येकी 500 रुपये. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला. शेरू लहारच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. चेंडू आणि धावफलकोती बनवला गेला 33 धावा. षटकार चौकार चौकार षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. ऐकॉन शेरूलार तर कॅप्टन विवेक शिवेकर कडनं पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप भागीदारी. धावफलकोत आणि स्कोर कार्डवरती फार मोठं टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार. चेंडू मात्र जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेरूच्या बॅट मधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार चौकार चौकार षटकार षटकार चौकाराचे फटाके इथे आपल्याला मैदान फुटताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 39 धावा. षटक क्रमांक 2 मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता तिथे वेलअप केलाय सोडून दिलाय. पंच कळतात व्हाईट बॉल. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान येतोय. अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 40 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर साइड स्क्रीन वरती झेल टिपलाय. सर्पमित्र गाडे साहेबांनी 100 रुपयांचं बक्षीस आयोजकांच्या वतीनं. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 46 धावा धावफलकोत. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2. जबरदस्त तोडफोड आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू सलग चौथा 4 इन रो. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेळतोय ऐकॉन शेरूलार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ऍडव्होकेट महेशजी भिवरे साहेब BLLB यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस शेरू लोहारच्या खेळीसाठी. जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिशंट चौकार षटकार तो मैदान खेळतोय आणि काय बॅटिंग त्यानं इथे मैदान सजवलेत. P1 P2 या 2 षटकात आल्या तब्बल 52 धावा, 52 रन. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपल कोती बनवल्यात 52 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ती मेहनत घेताना दोन्ही आघाडीच्या बॅटरला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन गाढवे अर्थात पिल्या, जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 करेल सचिन. पहिला चेंडू आणि तो देखील जाईल विवेकच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे. चरण षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. लागले आग आता दोन्ही टोकाला लागली. आयकॉनच्या बॅट मधून षटकार चौकार तर कॅप्टन देखील मैदानी बरसलाय. शेरू लोहारच्या खेळीसाठी आपण पाहिलं तर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट खराबवाडी नगरीचे उद्योजक दीपराज दादा खराब यांच्या वतीनं 500 रुपये. फुल टॉस मिड ऑफच्या टोक्यावरतून चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ. एक टप्पा घेत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. खेड तालुका प्रीमियर लीगची हायलाइट पाहतोय की काय या प्रकारची बॅटिंग मैदान ती पाहायला मिळते. षटकार चौकार चौकार षटकार, फार मोठी फटकेबाजी देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला. एक चांगला फटका आपण पाहतो डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरतील आयकॉन सनी कसबे तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 63 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. यावेळेचा चेंडू आणि तिथे टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. महेश वाळुंज टिपला असेल तर विकेट चल पतन. पहिला बॅटर पहिला फलंदाज आयकॉन शेरू लोहार आउट. किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. ज्यांचं नुकतं शुभागमन होते. तिरुमल्ला तिरुपती पतसंस्थेचे झोनल हेड सन्मान्य श्री विशाल भाऊ रोंदे साहेबांचं होते शुभागमन. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत पाईट नगरीचे उद्योजक सन्मान्य विपुल खेंगले सरांचं शुभागमन होते. दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आज स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन मंचावरती होतं तिरुमला तिरुपती पतसंस्था ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. झोनल हेड सन्मान्य विशाल रौंदळ साहेब आवर्जून इथे उपस्थित आहेत. पाईट गावचे उद्योजक सन्मान्य विपुल खेंगले सर, त्याचबरोबर सन्मान्य आदित्यजी चवळे, ऋषीदादा काळे, सन्मान्य आविष्कारजी जाधव, सन्मान्य प्रसादजी शिवेकर, उद्योजक अजयदादा पठारे, या सर्वांचं मनापासून स्वागत. तर विशालजी रौंदळ साहेब झोनल हेड तिरुमला तिरुपती पतसंस्था आणि शुभम दादा रौंदळ पुणे जिल्हा प्रमुख तिरुमला तिरुपती पतसंस्था. तर यांनी या वर्षी इच्छा प्रदर्शित केलेली आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेला एक संघ ते
या स्पर्धेमध्ये देण्याच्या संदर्भामध्ये विचार करतायत. निश्चित या स्पर्धेबद्दल त्यांच्या योगदानासाठी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर युवा उद्योजक सन्मान्य दिग्विजयजी आल्हाट हे सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. थँक्यू. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. इथे आपण पाहतोय काही फटके देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते खेळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर संपलंच आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्या. एक कडी बाद 64 धावा. दीपराज दादा खराब यांचं शेरू लोहारसाठी 500 रुपयांचं बक्षीस होतं. ते देखील आपण पाहिलं तर आयरच्या किरण तात्या कड पाटलांकडे जमा झाले. दीपराज दादांचं मनापासून आभार आहोत, हार्दिक आभार आहोत. पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण चौकाराचा ट्रान्स ऐकतोय. सन्माननीय दीपराज दादा खराब यांच्या वतीनं शेरू लोहारच्या खेळीसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहे. स्कोरर विनू tenniscricket.in चा हलता पुलता लॅपटॉप आणि इथे आपल्याला कळवतील धावपल कोते बनवल्या गेल्यात. 64 धावा, एक कडी बाद त्या मात्र धावपल कोते आहेत. 18 चेंडू मैदान ती केलेत. फक्त 4 डॉट बॉल आलेत आणि 14 चेंडूंवरती 64 धावा मात्र बनवल्या गेल्यात. एक विकेट आली. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय रासेकाडाची 11 टीम कडनं. पहिला चेंडू आयकॉन शैलेंद्र कसबेवरती चढवला आला. आयकॉन तुषार रंदिवेच्या बॅटचा बोलतोय बल्ला. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खरं तर फार मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टिकेले. यावेळेचा चेंडू होता टप्पापर्यंत थोडासा खाली राहतो. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन देखील आपण सनी कसबेकडनं मैदान ती पाहतोय. याच गोलंदाजीची अपेक्षा असेल संघ मालकांना, कॅप्टनना, खेळाडूंना. कमबॅक करावं लागेल सनी कसबेला. एखादा ब्रेक थ्रू, एखादी विकेट आपल्या संघाला मिळून द्यावे लागेल. एक गडी बाद 70 धावा, परंतु जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. कॅप्टन विवेक शिवेकर, आयकॉन तुषार रंदिवे. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर तेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती 71 रन, एक कडी बाद 71 धावा. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती बनवले जात आहेत. एक कडी बाद 71 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे चौथ्या क्रमांकाचं. यावेळेचा चेंडू होता कॅप्टन विवेक शिवेकर साठी आपण पाहिलं तर आयकॉन शैलेंद्र कसबेचा एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान येतोय. चांगलं कमबॅक केलं ते चांगलं पुनरागमन देखील आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारची वापसी गोलंदाज सनी कसबेकडनं देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. खरं तरी षटक फार इम्पॉर्टंट असेल. तो किती धावा खर्च करेल, तो किती डॉट बॉल करेल, एखादी विकेट आपल्या संघाला मिळून देईल का, एखादा ब्रेक थ्रू इथे हवाय श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला. परंतु या जोडीनं जर पार्टनरशिप केली, भागीदारी केली तर एक चांगलं धावफलक देखील उभं राहील. स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण गावचे सुपरस्टार खेळाडू, जुने जाणते अनुभवी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय बाळासाहेबजी दवणे यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय बाळासाहेब दवणे यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. थँक्यू. धावपल कोता आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहतो. 2 धावांच्या मदतीने धावपल पुढे जाईल. एक कडी बाद 73 धावा त्या मात्र धावपल कोता आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. धावसंख्या देखील आपण पाहतोय, स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय. धावपल कोती आकडे देखील आपण पाहिले तर सातत्याने बदलत आहेत.
यावेळीचा चेंडू होता क्रॉस द बॅट चेंडू केलाय स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिले तरी ती एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल 4 षटकांचा खेळ संपेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रासे कडाचवाडी 11 संघ बनवतोय एक कडी बाद 74 धावा जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि आज मंचावरती उपस्थित आहेत तिरुमला तिरुपती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे झोनल हेड सन्मान्य विशाल रौंदळ साहेब यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य संदीप रौंदळ, त्याचबरोबर किरण तात्याकड, सन्मान्य सरपंच राहुलदादा पानमन आणि उद्योजक दत्ताशेठ शिळवणे यांना विनंती आहे, सुभाषजी बिरदवडे आपण तिरुमला तिरुपती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे झोनल हेड सन्मान्य विशाल रौंदळ साहेब यांचा सन्मान करायचा आहे. विशाल रौंदळ साहेब, शुभम रौंदळ साहेब आज इथे उपस्थित आहेत आणि पुढच्या वर्षी त्यांचा संघ मैदानामध्ये खेळणार आहे असं त्यांनी आजच जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या 4ही षटकात आपण पाहिले तर प्रत्येक षटकाची सुरुवात षटकार चौकारानं झाली. फक्त अपवाद 5वं षटक आपण पाहतोय. ओव्हर स्टॉपिंग चेक केला जाते, खरं तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. टीव्ही अंपायर चेक करतायत ओव्हर स्टेपिंगचा नोबल असेल की नसेल या गोष्टींच्या चर्चा खरं तर इथे आता सुरू आहेत. एक कडी बाद 81 धावा. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. किती बनवलं जातील, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. आज मंचावरती भोसरी विभागाचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्मान्य मकरंदजी गव्हाणे आवर्जून उपस्थित आहेत. तर सन्माननीय मकरंदजी गव्हाणे सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी विनंती करतो दत्ताश्री शिळवणे, सन्माननीय सुभाषजी बिरदवडे, किरण दात्याकड, सन्माननीय संदीपजी रौंदळ यांना आपण सन्मान करा. त्याचबरोबर सन्मान्य राजू रासकर, सन्मान्य अजयजी साळुंखे, सन्मान्य तुषारजी रायपुरे या सर्व अतिथींना विनंती आहे आपण हा संयुक्त सन्मानाचा स्वीकार करा. अजय साळुंखे, अजय साळुंखे, भोसरीवरून हे सगळे मान्यवर खरं तर किरण तात्याकड आणि दत्ता शेठ यांचा अत्यंत, सुभाषजी बिरदवडे यांचा अत्यंत जवळचा मित्र परिवार आहे. राजू रासकर आमच्यासाठी पाहुणा नाहीच आहे, पण आज या मंचावरती या सगळ्या खेळाडूंना बघून आम्हालाही विशेष आनंद होतोय. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा उत्तम सावंत सरांकडे. थँक्यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. एक रोमहर्षक रंगतदार मॅच आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये उत्कंठ शिगेला पोचलात. कमीत कमी 61,000 रुपये, तर जास्तीत जास्त देखील आपण पाहिलं तर 1,11,000 रुपयांसाठी मॅच आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. विजेता संघ बक्षीस पात्र होणार आहे. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. एक टप्पा 2 टप्पा घेत चेंडू अडवलाय. फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील इथे पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. टेक्नॉलॉजीचा वापर तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. थर्ड अंपायर चेक करतायत. टीव्ही अंपायर काय निर्णय कळतील ते देखील आपण पाहणार आहोत. डेंजर एंडला आपण पाहिलं तर रुद्र शिंदे तो देखील आपल्याला इथे धावताना पाहायला मिळते. विवेक शिवेकर, रुद्र शिंदे या तालुक्यातील दोनही अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू इथे मैदानात पाहायला मिळतात. एक डावकरतीचा, एक उजव्या हाताचा आहे.
चेक केला ते टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर पेंडिंग वरत आहे. डिसिजन अजूनही आपण पाहिलं तर पेंडिंग वरत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025चा उद्या शेवटचा अंतिम आणि समारोपाचा दिवस आहे. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्या सगळ्यांना आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण आहे. उद्या क्वालिफायर 1, एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि मेगा फायनल या 4 लढती, 4 सामने इथे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर भव्य दिव्य या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तो देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. अनेक मान्यवर उद्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळाडूंचा गुणगौरव ही स्पर्धा आपल्याला संपन्न होत असताना या स्पर्धेचे आयोजक मंडळी लाखो रुपयांची बक्षिसं देत काय अनेक वैयक्तिक बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून देत खेळाडूंचा गुणगौरव करणारी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा देखील आपण उद्या समारोपाचा दिवस पाहणार आहोत. अंतिम चरणाकडे झुकती ही क्रिकेटची स्पर्धा, अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा ती देखील आपण इथे मैदानी पाहतोय. आउट आहे आउट. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय तो फलंदाज आउट आउट. फलंदाज बाद रुद्र शिंदे इथे मैदानाच्या आतमध्ये रनआउट धावबाद. मुंगसे इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतो मैदानावरती. रुद्र शिंदे देखील आपण पाहिलं तर डोकरतीचे एक चांगला बॅटर आहे. खूप चांगलं क्रिकेट त्याने लेदर क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार लवकर आपण पाहिलं तर असे गावातून गरुड चेप घेतलेला आहे आणि तो इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने बाद होते. पुणे शहरात देखील तो खूप चांगलं क्रिकेट खेळतो. इन्व्हिटेशनला देखील आपण त्याला पाहतो. त्याचबरोबर लेदर क्रिकेट तो खेळतो. कॉलेजच्या देखील अनेक मॅचेस त्याने खेळलेल्या आहेत आणि अनुभव त्याच्याकडे देखील आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखील मात्र सातत्याने चांगला राहिलाय. कारण का पुणे शहरात त्याने चांगलं क्रिकेट सातत्याने रेल्वे ग्राउंडच्या मैदानात खेळले. बॅटिंगसाठी रवीला आपण पाहतोय. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूने दिशा बदलली आणि पाहता पाहता दुसऱ्या दावेला पलायन. पुन्हा एकदा बॅटर रनआउट धावबाद. मिळाली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहतोय शिवम रौंदळ तो मात्र बॅटिंग साठी इथे मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईटगावचा फलंदाज शिवम रौंदळ आता बॅटिंगला आलाय. एक अष्टपैलू गुणवत्ता असलेला खेळाडू तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून खेड तालुका प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वात आपल्या नावाची छाप सोडणारा आणि खरतरी क्रिकेटची स्पर्धा नुसती खेळताना फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून गाजवणारा शिवम रौंदळ तो इथे आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानात आलाय. 4 कडी बाद 83 धावा. शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहिलं तर या षटकातील वाक्य आहे. सचिन गाडवेचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरं ते देखील आपण पाहतो मैदानावरती. फुल टॉस चेंडू होता. दिशा दिली. चेंडू मात्र खेळलाय. फटका चांगला आहे तोपर्यंत एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 कडी बाद 85 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहताच आपण पाहिलं तर 22 फेब्रुवारी 2025 आज देखील आपण लकी ड्रॉ करणार आहोत. प्रत्येक दिवशी एका भाग्यवान प्रेक्षकांना आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक आकर्षक ब्रँडेड सायकल देऊन
इथे सन्मानित करतोय. तर लकी ड्रॉचे कुपन वितरित करताना देखील या स्पर्धेच्या आयोजक मंडळींना आपण पाहू शकाल. अजित पवार, अशोक शिंगाडे या दोनही मित्रांचं मनापासून आभार आहे. त्यांच्याकडे आपण लकी ड्रॉचे कुपन वितरित केले जातात. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन हवे आहेत आपण संपर्क करा. अजित पवार, अशोक शिंगाडे या दोन मित्रांकडे लकी ड्रॉचे कुपनचे वितरण सुरू आहे. त्याचबरोबर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील आयोजक कमिटीचे काही सदस्य आहेत त्यांच्याकडे देखील आपण लकी ड्रॉचे कुपन ठेवलेले आहेत आणि तिथून आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा, लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि या स्पर्धेत भाग्यवान विजेते प्रेक्षक बना. एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देऊन प्रेक्षकांना आपण करतोय सन्मानित. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं एक सायकल देऊन प्रेक्षकांना केलं सन्मानित. शेवटचा आणि अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सौरभ आलाय. सौरभ जाधवला आपण पाहतोय स्लॉगवर टेतोर मध्ये 6व्या क्रमांकाचे षटक. फुल टॉस, पहिला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरतील अडवेल फेकी करेल तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 87 रन, 4 गडी बाद, 87 धावा. जो सुरुवातीला धावफलक आपण पाहिला पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 32 धावा, तिसऱ्या षटकात 12 धावा, चौथ्या षटकात 10 धावा, 5व्या षटकात 11 धावा. तर शेवटच्या स्लॉगवर टेतोर मध्ये किती धावा येतील ते देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, 87 रन. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला विवेकच्या बॅट मधून गॅप मोठा. चेंडू मात्र चाल सीमा पार. कॅप्टन इनिंग खेळतो विवेक शिवेकर आणि चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार, चौकार. धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 91, 91, 4 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू बाकी. 3 आकडी धावसंख्या इथे मात्र उभी केली चाल का ते देखील आपण पाहणार आहोत. 3 अंक धावफलक प्रवेश करेल का. यावेळीचा चेंडू होता दिल स्कोप. दिल करत नाही दिलसन स्टाईलला. चेंडूला मात्र पाठवले फाईन लेगच्या डोक्यावरतून. कॅप्टन विवेक शिवेकरच्या बॅट मधून येतोय चेंडू सीमा रेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. बॅटिंग कॅप्टन इनिंग 12 चेंडू 31. विवेक शिवेकर इज द मॅन ऑन फायर. शिवेगावचा सुपरस्टार बॅटिंग करतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या पहिल्याच पर्वात. सौरभ जाधव टू विवेक शिवेकर. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. पाठलाग सुरू आहे. पाहता पाहता धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं लेग बायच्या रूपाने अतिरिक्त अवांतर धावा 2 धावा येतील आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती 97 धावा, 97 रन. लॉस ऑफ 4 विकेट. रासे कडाचीवाडी 11 संघ आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करताना मैदानी पाहायला मिळतोय. 4 गडी बाद, 97 धावा. शेवटच्या अंतिम 2 चेंडू पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. सौरभ जाधव टू विवेक शिवेकर. विवेक 13 चेंडू 31. यावेळीचा चेंडूचा खोलो टप्प्याचं खोदून काढला. डीप लॉंग ऑफला चेंडू. एक धाव पडून पुन्हा दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेला बॅटर शिवम रोंदाळ रनआउट, धावबाद. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती बनवले गेलात. धावा देखील आपण पाहिले तर येतात. तत्पूर्वी आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्टचे सौजन्य केले. पसरदान एंटरप्राइजेसचे सर्व याच नगरीचे सुपुत्र युवा उद्योजक वैभवदादा हनुमंत शेठ दौंडे या मान्यवरांचं होतं शुभागमन. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. आणि 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती
इथे आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्यात 99 धावा 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 100 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना इथे आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात 99 धावा आणि विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले 3 अंकी धावसंख्या बनवायला लागेल टीमला बक्षीस पात्र होण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाला. 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 100 धावा. काहीच सोपं तर काहीच अवघड असं आव्हान आपण पाहतोय. सोपं आता यासाठी म्हणावं लागेल कारण का घरचा संघ आहे, यजमान संघ आहे, प्रतिष्ठा देखील घरच्या मैदानाच्या आतमध्ये पणाला लागलात. त्यामुळे यजमान संघाला या 2 आडायच्या मॅच मध्ये या धावा बनवाच लागतील, या धावा पूर्ण कराव्याच लागतील. तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र या धावा रोखाव्या लागतील आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 36 चेंडू बनवायच्या 100 धावा. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. रासे कडाची वाडी 11 चे मावळे ठरणार विजयाचे अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय विशाल भाऊ कड, युवा उद्योजक माननीय गणपत भाऊ मुंगसे, उपसरपंच माननीय जीवन आप्पा केदारी, युवा उद्योजक माननीय पप्पू शेठ चौधरी, युवा उद्योजक रासे कडाची वाडी 11. बॅटिंग करणारी टीमचे देखील आघाडीचे बॅटर उचलतील रासे कडावचेवाडीचा संघ देखील आपण पाहणार. जशी डावाला होईल सुरुवात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात. या दुसऱ्या डावाचं समालोचन अलंकारिक शब्दांचे भांडार, अलंकारिक शब्दांचा प्रचंड मोठा खजिना आणि खरं तर यानंतर पुन्हा एकदा अलंकारिक शब्दातूनच आपण ऐकूयात या दुसऱ्या डावाचं समालोचन आणि यानंतर पुन्हा एकदा ऐकायला मिळतील महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक मार्गदर्शक. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. रासे कडाची वाडी 11 चे मावळे ठरणार विजयाचे अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय विशाल भाऊ कड, युवा उद्योजक माननीय गणपत भाऊ मुंगसे, उपसरपंच माननीय जीवन आप्पा केदारी, युवा उद्योजक माननीय पप्पू शेठ चौधरी, युवा उद्योजक रासे कडाची वाडी 11. सरांसाठी 500 रुपयांचे बक्षीस आहे. दिग्विजय दादांच्या मनापासून आभार होत आणि नरेशजी टोमे सरांना हे 500 रुपयांचे बक्षीस या ठिकाणी त्यांच्या वतीने आहे. त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खेलेंगे और जीतेंगे. दोन्ही संघांसाठी हार आणि जीत यामध्ये अडकलेला हा सामना विजयासाठी तब्बल बनवायच्या आहेत 100 धावा. 99 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेलेल्या आहेत.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कव्हर्स मधून सचिन बर्गेचा अत्यंत सुंदर नजाकतदार फटका, मिळतायत 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. स्पोर्ट्स आंबेठाण विरुद्ध रासेकडाची वाडी सामना. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाला धावा बनवायच्या 100. लेंथ बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. स्वीपचा फटका होता सचिन बर्गेचा, मात्र कनेक्शन मिळालं नाही. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलक 5 वरती पोहोचेल. अत्यंत सुंदर स्पर्धा राहिली ही. मागच्या 6 दिवसांचा खेळ आपण पाहिलेला आहे. खेळाचा आनंद आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. तर या निमित्तानं आपण पाहिलं 1,11,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सन्मान्य बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह, पैलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे शुभम पेट्रोल डेपो यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं 81,000 रुपयाचं बक्षीस. तर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि खराबवाडीचे माजी सरपंच माजी चेअरमन सन्मान्य हनुमंत दादा अनंतराव कड आणि मनोहर दादा पोखरकर प्रथम लोकनियुक्त सरपंच वाळद. इथे जबरदस्त फटका आणि या चेंडूवरती येत आहेत 6 धावा. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. गुडे हा विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्या शरीरयष्टीकडे तुम्ही जाऊ नका, त्याच्या शरीरयष्टीकडे बघू नका. त्याचं कल्पकता बघा, त्याचं स्किल बघा, त्याचं कौशल्य बघा. या खेळाडू कुठे कुठे षटकार मारले नाहीत त्याने आज. पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे फेकलेत काही चेंडू पलीकडे जंगलात फेकून दिलेत. इकडे पलीकडे शाळेकडे ठोकलेत काही चेंडू. तो रिव्हर्स खेळतो. तो सरळ बॅटने जेवढा भयानक आहे त्याच्यापेक्षा रिव्हर्स मध्ये जास्त भयानक दिसतोय. आणि हा एक रौद्रावतार धारण केलेला खेळाडू ज्यावेळेस समोर असतो गोलंदाजाची परिस्थिती अवघड होते. तुषार रणदिवे समोर. धावफलक. फुल टॉस बॉल आणि एक मेजवानी मिळवलेली आहे. इथे ताव मारलाय मेजवानीवरती महेश नानगुडेनं. दुसरा षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. सामना जर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला जिंकून दिला तर महेश नानगुडेला 5,000 रुपयांचं बक्षीस आहेत. संघ मालक सन्माननीय टीमला 5,000 रुपयांचं बक्षीस आहेत. संघ मालक संतोष शेठ दौणे, संघ मालक सन्माननीय चेअरमन दीपक शेठ मांडेकर आणि गणेश शेठ चव्हाण, योगेश शेठ चव्हाण, चारही संघ मालकांच्या वतीनं टीमला 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. इथे मात्र कनेक्शन नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. 1 धाव याबरोबरच प्राप्त होईल लेग बाईटच्या रूपाने आणि धावफलकावरती 18 धावा इथे लागल्या जात आहेत पहिल्या षटकामध्ये. जसाच तसं उत्तर आहे. 100 धावा 6 षटकामध्ये ओलांडायच्या आहेत. .87 सरासरीने धावायचं आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या पुढे आहेत. सचिन बर्गे स्ट्राईक एंड वरती. एक अतिशय अनुभवी खेळाडू समोर. आयकॉन तुषार रणदिवे. सहज सुंदर खेळ राहिलाय तुषारचं या षटका स्पर्धेमध्ये. सचिन बर्गेचा टिपिकल ब्रँडेड सचिन बर्गे. सुंदर षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा. व्हॉट अ स्टार्ट. इलेक्ट्रिफाईंग सुरुवात. 24. ही पहा विशाल शिंदेने बाहेर झेल पकडला. त्या प्रेक्षकांना 200 रुपयांचं बक्षीस वैभव दादा दौंड यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. प्रत्येक षटकाराला आंबेठाण टीम साठी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय कुलदीप शेठ पडवळ साहेबांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहे. आंबेठाण संघातील खेळाडूंसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस कुलदीप शेठ पडवळ साहेबांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. एक जबरदस्त स्पर्धा आपली इथे या ठिकाणी आपण बघतोय. खेड तालुका प्रीमियर लीग. तर
अगदीच थोड्याच दिवसामध्ये 9 मार्च ते 13 मार्च गाव जत्रा मैदान भोसरी या ठिकाणी क्रीडा तपस्वी हिंदुत्ववादी दमदार आमदार चषक भोसरीच्या इतिहासातील पहिली वहिली फुल पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. 2 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, 1 लाख रुपये दुसरा क्रमांक, 71,000 तिसरा क्रमांक, 51,000 चौथा क्रमांक. तर त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेमध्ये जे ISPL मध्ये आपण पाहिली 50-50 ओव्हर तथा मॅजिक ओव्हर आपल्याला बघायला मिळणार आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, इथे फसलेला धाव येऊ शकत नाही. विवेक शिवेकर गोलंदाजी मार्कवरती 24 धावा पहिल्या षटकामध्ये. अतिशय जबरदस्त स्पर्धा आहे. तर दमदार आमदार चषकसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच अशी बक्षिसं. उंच फटका, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली पोहोचेल, शांतपणे इथे कॅच घेतला जाईल आणि पहिला फलंदाज आयकॉन महेश नानगुडे बाद. मोठा शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल महेश नानगुडेकडून. बऱ्याचशा अपेक्षा होत्या, आज मोठी इनिंग अपेक्षित होती, मॅरेथॉन इनिंग अपेक्षित होती, मात्र महेश नानगुडे इथे बाद होऊन परततोय आणि नवीन फलंदाज निलेश राऊत मैदानामध्ये दाखल होईल. सचिन बर्गेचा जोडीदार. सचिन बर्गे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एक जबरदस्त षटकार मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती तुषार रणदिवेला त्याने चढवलेला आहे. या ठिकाणी जो चेल टिपला आयकॉन शेरू लोहारने, त्यासाठी रासेकाडाचे 11 संघाचे संघमालक चिवनाप्पा केदारी युवा उद्योजक यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस शेरू लोहार साठी आहे. या चेल साठी ओ टू कॉम्बॉक्स. तर बघूया, नवीन षटक सुरू झालंय. काय जबरदस्त कमबॅक बघायला मिळालं, पुनरागमन बघायला मिळालं विवेक शिवेकर कडून. युवा गोलंदाज आहे, खेड तालुक्यातील रायझिंग स्टार विवेक शिवेकर या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅट ॲज अ बॉल अत्यंत जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय त्याने. परफॉर्मन्सची फुलं या मैदानामध्ये उधळलेली आहेत विवेक शिवेकरनं. संघनायक नेतृत्व त्याच्याकडे आलेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि एका चांगल्या संघाला लीड करण्याची संधी त्याच्या नेतृत्वाखाली शेरू लोहार खेळतायत, तर तुषार रणदिवे खेळतायत या मॅचमध्ये. आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय विवेक शिवेकरनं. गोलंदाजी मार्कवरती विवेक, समोर निलेश राऊत. मोठी मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती, इथे चांगला फटका, सरळ बॅटनं एका जागेवर उभं राहून ठोकलेला लॉंगॉनला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. वरती 30 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. इथे बाउन्सर मोठा आहे आणि एका बाउन्सची वाईड बॉल, यस, वाईट चेंडूची घोषणा, एक बाउन्सची घोषणा देखील पंचांनी केलेली आहे. खरं तर ICC ने आता नियम बदललेले आहेत, आपल्याला माहिती आहे. ICC 2 बाउन्सर एका षटकामध्ये अलाव करते T20 क्रिकेटमध्ये आणि वन डे क्रिकेटमध्ये. मात्र आपण अजूनही एकच बाउन्सचा निर्णय कायम ठेवलेला आहे. तर मला वाटतं DRS कॉल केला जातोय. वाईडच्या या निर्णयाला चॅलेंज केलं जातंय क्षेत्ररक्षकांकडून. यस, आलाय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन. बघा, वाईड चेक करायचा आहे, डोक्याच्या वरून चेक करायचं आहे आणि लेग साइड पण चेक करायचं आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे वाईड साठी. दरम्यान एक जबरदस्त मॅच आपण इथे बघणार आहोत. वाईड बॉल आहे. रेफरल अनसक्सेसफुल. जो क्षेत्ररक्षकांनी DRS कॉल केलेला होता तो अनसक्सेसफुल ठरेल आणि पंचांचा निर्णय कायम राहील.
तर यापुढे आता क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच रासे कडाचीवाडी संघाला पुढे रेफरल मिळणार नाहीत. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा वाईड आहे. दुसरा वाईड इथे. धावफलक 32, एक गडी बाद. निलेश गाव ही तर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. क्लीन बोल्ड विवेक शिवेकर ही दोष घालतोय मैदानामध्ये, विध्वंस करतोय मैदानामध्ये, विस्फोट घडून आणलेत मैदानामध्ये विवेक शिवेकरनं. वरती 32 धावा आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. सचिन बर्गे यांचे फार मोठे फॅन इथे आलेले आहेत. त्यांची कुठलीही मॅच यूट्यूबवरती असेल तर आवर्जून ते बघतात आणि खास सांगवीवरून मॅच बघायला दिग्विजय अल्लाट हे सचिन बर्गे यांचे खूप मोठे फॅन इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी आपला मोठा फॅन बेस तयार केलेला आहे. त्यामध्ये सचिन बर्गे यांचं नाव अग्रक्रमाने येईल, कारण गेले अनेक वर्ष जवळपास सचिन बर्गेंनी क्रिकेट कधी सुरू केलं याविषयी मला तेवढी माहिती नाही आहे. मात्र 2003-04 पासून मी सचिन बर्गेला रेग्युलर खेळताना बघतोय. तर माझ्या समोर जो खेळाडू 22 वर्ष क्रिकेट खेळलेला आहे आणि त्या व्यतिरिक्तही काही वर्ष निश्चित सचिन बर्गेने क्रिकेट खेळले असेल. क्रिकेट खेळासाठी जो 25-30 वर्ष देऊ शकतो तर अशा, आणि विशेष म्हणजे या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही टॉपचं क्रिकेट खेळताय, सातत्यानं आघाडीवरती असतात, तर ही खूप मोठी कामगिरी आहे, तपस्वी आहे. यस, आकाशामध्ये चेंडू जरूर. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून वेगाने चेंडूवरती पोहोचेल. दुसरी धाव इथे यशस्वी पूर्ण होणार आहे. सचिन बर्गे बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला आहे. ही गोष्ट सुद्धा संघासाठी थोडीशी अडचणीची आहे, कारण चांगला जो फलंदाज आहे, स्ट्रायकर जो फलंदाज आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक असणं हे सुद्धा जास्त गरजेचं असतं, तरच धावफलक पुढे जाऊ शकतो. 34 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला आपण तर 10 धावा आतापर्यंत विवेक शिवेकरनं खर्च केलेल्या आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद केलेले आहेत. विवेक शिवेकर, ओ हो उसळी घेणारा चेंडू आणि इथे धाव मिळणार नाही. षटक संपणार आहे. 10 धावा या षटकातून 2 गडी बाद करतोय विवेक शिवेकर. 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा, 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिग्विजय आल्हाट फॅन सचिन बर्गेचे आहेत आणि बक्षीस त्यांनी मला दिलेले. एकदा असंच झालं की सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये होता आणि इंझमाम उलक हा त्याच्या मुलाला घेऊन सचिन तेंडुलकरकडे गेला. नेटमध्ये तेंडुलकर प्रॅक्टिस करत होता आणि त्याच्यानंतर मुलाची खूप इच्छा होती तेंडुलकरला भेटायची आणि मग इंजमामने सांगितलं की हा माझा मुलगा आहे वगैरे वगैरे, तुझा खेळ खूप लाईक करतो, खूप आवडतो त्याला. तो म्हणाला ये लड़का मेरा है लेकिन फॅन आपका है. यस, इथे 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 कनेक्शन नाही आहे. सचिन बर्गे स्ट्राईक एंडवरती, तुषार रणदिवे समोर. एक चांगली गोष्ट आहे की चांगल्या गोलंदाजाला संघाचे सर्वोत्तम फलंदाज फेस करतात. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं की महेश नानगुडे आणि सचिन बर्गे या दोघांनी तुषार रणदिवेला फेस केलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र इथे कनेक्शन नसावं. पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये आणि चेंडू निर्धाव आहे. डॉट डिलिव्हरी ही एक चांगली गोष्ट आहे. धावफलकावरती 34 धावा आहेत. अपील मात्र जोरदार केलेला आहे. कदाचित मी तुम्हाला सकलेन मुस्ताकचा एक किस्सा सांगितला असेल.
सकलेन म्हणतो की रशीद लतीफाने मी इतके जोरदार अपील करायचो की अंपायरला आऊट देणं भाग पडायचं आणि आता त्या काळात जर DRS असतं तर लतीफ आणि मी दोघं जेलमध्ये असतो. एवढ्या वेळा आम्ही खोटी अपील केलेली आहेत. अपील करणं अधिकार आहे आणि अपील न करता जर पंच काही डिसिजन देत असतील तर पंच देखील दोषी असतात. उजव्या बाहेर चेंडू वाईटची घोषणा इथे. एक धाव अर्थात सगळ्या नियमांसाठी नाहीये. LBW किंवा असे काही नियम असतात की जिथे अपील करणंच गरजेचं आहे. ही आली अवंतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस. ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड अपील करणंच आहे. टाइम आउट अपील करणंच आहे. LBW अपील करणंच आहे. अपील न करता पंच या निर्णयांवरती फलंदाजाला बाद देऊ शकत नाहीत. धावफलकावरती 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. ओ हो शॉट अत्यंत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 4 रन सचिन बर्गेच्या बॅट मधून चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावफलक 39 2 गडी बाद 39 धावा धावफलकावरती. उजव्या बाहेर इथे स्वॅग केला होता चेंडू सोडून दिला होता मात्र चांगला चेंडू ठरतोय. अतिशय सुंदर चेंडू लेंथ बॉल वाईड यॉर्कर आम्ही या चेंडूला असं म्हणतो की उजव्या बाहेर मात्र फुल लेंथचा चेंडू फलंदाजासाठी कठीण असतो तो खेळणं. या अगोदर देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न सचिन बर्गेला सोडावा लागला. ओहो परत एकदा चांगला फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत आणि 4 धावा सचिन बर्गेला इथे प्राप्त होतील. सुंदर चौकार. धावफलक 3ऱ्या षटकामध्ये पोहोचणार आहे. धावा 43. भिडू दे गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 43 धावा धावफलकावरती 8 चेंडूमध्ये 19 धावा 3 चौकार 1 षटकार सचिन बर्गेचा. 237चा स्ट्राईक रेट आहे सचिन बर्गेचा. गणेश बोराडे त्याच्याच बरोबर साथ द्यायला उभा राहिलेला आहे. आज साथ हवी आहे. चांगली साथ मिळाली तर आयुष्य कल्याण होतं. आयुष्य मजेशीर होतं. क्रिकेटचंही तसंच आहे. चांगला साथीदार मिळाला तर पार्टनरशिप चांगली तयार होते. संघाच्या विजयासाठी ती महत्वाची ठरते. आणि इथे षटक संपलेलं आहे. कमबॅक करताना तुषार रणदिवे आपल्याला बघायला मिळाला. 2 चौकार जरूर या षटकातून आलेत मात्र केवळ 9 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ठिकाणी संपन्न करतो. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं त्यांना विनंती आहे शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत. आपण लकी ड्रॉचं कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भाग्यवान विजेते प्रेक्षक बना. विजेत्या प्रेक्षकांना एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी 2 सन्मानित करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. अतिशय सुंदर स्पर्धा. क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ज्यांच्या माध्यमातून इथे आलेले आहेत. एक उद्योजक किरण तात्या हे क्रिकेटचे जुने जाणते खेळाडू आहेत. अनेक वर्ष हनुमान खराबवाडी संघ खेड तालुक्यातलं क्रिकेटमध्ये देखील मोठं योगदान. त्याचबरोबर या अगोदर तालुका स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करण्याचा देखील मोठा अनुभव त्यांच्या समवेत सरपंच राहुलदादा पानमन, उद्योजक दत्ताशेठ शिळावणे, त्याचबरोबर सुभाषजी बिरदवडे, संदीपजी रौंधळ ही सगळी मंडळी क्रिकेटसाठी पुढे आलेत आणि काय मोठा महोत्सव त्यांनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. यस चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे सोपा झेल स्क्वेअर लेगला फलंदाज बाद. विवेक शिवेकरला 3रं यश. विवेक शिवेकरची गोलंदाजी या अगोदरच्या 3 सामन्यांमध्ये आपण पाहिली होती. अर्थातच विवेक शिवेकरनं या अगोदर 3 विकेट काढलेल्या आहेत.
वाघजाई नगरचे मावळे संघाविरुद्ध 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध 1 विकेट त्याला मिळाली होती. जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 72+ आणि सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव संघाविरुद्ध विकेट नव्हती मिळाली. मात्र 4 सामन्यांमधून 3 विकेट आणि आता एका सामन्यामध्ये 3 विकेट, एकूण 6 विकेट या स्पर्धेमध्ये आता विवेक शिवेकरच्या नावावरती असतील. तर प्रथमेश राठोड 10 विकेट घेऊन आघाडीवरती आहे. सागर दरेकरच्या 9 विकेट आहेत. अक्षय बच्चेच्या 8 विकेट आहे. शिवम रौंधळच्या 8 विकेट आहेत. आकाश नवलेच्या 8 विकेट आहेत. तर राहुल जोगडिया 7 विकेट, निलेश ढगे 7 विकेट. तर इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. फलंदाजीमध्ये देखील विवेक शिवेकरची कामगिरी चांगली राहिलेली आहे. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विवेक शिवेकर विवेक शिवेकर षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. 48 धावा. या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. एक गडी बाद केलेला आहे विवेक शिवेकरनं. सुपरस्टार रासेकडाची वाडी संघ यास इथे जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि 4 धावा इथे मिळतील. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चांगला फटका विवेक शिवेकर वरती देखील जबरदस्त अटॅक. सचिन बर्गेचा एक सुंदर चौकार. गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. या सामन्यामध्ये संघनायकाचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय विवेक शिवेकरचा. आतापर्यंतच्या 4 सामन्यात त्यानं 3 विकेट काढल्या होत्या आणि 7 धावा बनवल्या होत्या. या सामन्यामध्येच 3 विकेट काढल्यात आणि 33 धावा बनवल्यात. मागच्या 3ही मॅच मध्ये विवेक शिवेकर तेवढासा प्रभावी फलंदाजीमध्ये नव्हता. मात्र या मॅच मध्ये संघनायकाने कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट एका मोठ्या मॅच मध्ये जिथे गरज आहे तिथे संघासाठी उपयुक्त खेळी उभी केलेली आहे. ॲज अ बॅट ॲज अ बॉल 2 चौकार लागोपाठ सचिन बर्गेकडून. एकूण 3 चौकार या षटकामध्ये. 56 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. यस डेड बॉल. सचिन बर्गे समोर आहे. त्यामुळे कुठलाही गोलंदाज त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. सचिन बर्गेला कुठला चेंडू टाकावा लागेल. पण असं आहे की सातत्याने हे खेळाडू खेळतात गेले अनेक वर्ष. पुन्हा एकदा चेंडू टाकत नाहीये गोलंदाज. त्याला माहिती एक छोटीशी चूक सुद्धा आपल्या संघासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. विवेकचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये विवेक प्रचंड प्रभावी बघायला मिळाला होता. 10 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट काढल्या होत्या. या षटकामध्ये 1 विकेट आहे. यस हो धावाची संधी असू शकते. तिथे नेम चुकलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मिळतील 4 धावा. इथे 5 धावा मिळतील आणि सचिन बर्गेच असेल स्ट्राइक एंडवर. पाच धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो
61 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15.25च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. तर आता विजयाचं समीकरण आहे 12 चेंडू आणि 39 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. $39 runs required in 12 balls. 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. सचिन बर्गे मात्र ठाण मांडू नये. आज सगळा अनुभव सगळं कौशल्य पणाला लावून सचिन बर्गे लढतोय. एक लढवय्या सेनापती आपण बघतोय. पुढे येऊन खेळणारा सेनापती. शांत डोक्याने प्रतिस्पर्ध्याचा प्रत्येक चेंडू टोलवलाय त्याने आज. खरं तर जळत्या निखाऱ्यांवरून त्याला चालायचंय. मात्र डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून चालायचं आणि विशेषतः बर्फाचा खडा वितळू देखील देत नाही सचिन बर्गे. एक पुढे उभा राहून लढणारा सेनापती सचिन बर्गे. आज पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला, खेड तालुक्याला सचिन बर्गेच्या कौशल्याची जाणीव, कौशल्याची चुणूक बघायला मिळालेली आहे. 4 षटकांपर्यंत एकांडा शिलेदार इथे लढलेला आहे. 32 धावा 12 चेंडू मध्ये सचिन बर्गेने फटकावल्यात आणि स्कोर आहे 61 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. या जोडीने जर संघाला सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीनं सचिन बर्गे बंटी मांडेकर या जोडीसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाचे 4ही संघ मालक दीपक शेठ मांडेकर, त्याचबरोबर संघ मालक संतोष शेठ दौणे, संघ मालक गणेश शेठ चव्हाण, संघ मालक योगेश शेठ चव्हाण या 4ही संघ मालकांच्या वतीनं या जोडीनं जर संघाला सामना जिंकून दिला तर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण या टीमच्या 4ही संघ मालकांच्या वतीनं या जोडीला तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. निश्चित लक्ष मोठे. 12 चेंडू 39 धावा. सचिन बर्गे स्ट्राईक एंडला म्हणून आपल्याला असं वाटेल की लक्ष शक्य आहे, सोपं आहे. मात्र आपल्याला जरी बघायला ते छान वाटेल तरी सचिन बर्गे त्या परिस्थितीमध्ये लढतोय, ती परिस्थिती निश्चित कठीण आहे. आज प्रेक्षकांसमोर मला वाटतंय भरपूर मोठं क्रिकेट वाढून ठेवलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, हो काय शॉट आहे. क्लासिकल अप्पर कट आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. सचिन बर्गेचा जो लॉंग लेग स्क्वेअर लेगला हुक असतो तो टिपिकल मी अनेक वर्षांपासून बघतोय की तो फटका त्याने ज्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे, अनेक फलंदाज असा फटका खेळू शकत नाहीत. मात्र आज त्याने आपला लाडका फटका थोडासा मागे ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे कट पुल हे फटके अत्यंत सुंदर खेळलेले आहे सचिन बर्गेने. विशेषतः अप्पर कट, स्क्वेअर कट या फटक्यांवरती सचिन कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह या फटक्यांवरती हुकूमत दाखवलेली आहे सचिन बर्गेनं. ऑफ साईडला जास्त धावा आणल्यात. धावफलकावरती 65, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 मोर रन टू विन. इथे रिव्हर्स खेळायचंय. प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. गोलंदाज शिवम रौंदळ. या अगोदरच्या सामन्यामध्ये शिवमची कामगिरी प्रभावी राहिली होती, तर पुन्हा एकदा शिवमवरती जबाबदारी सोपवलेली विवेकनं. पहिलंच षटक आहे शिवमचं. 5व्या षटकामध्ये शिवम लांडलंय. 65 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल आणि स्क्वेअर लेगला नो फिल्डर देअर. पूल, अत्यंत सुंदर पूल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पूल नसतो तो पुलाव असतो आणि अशा फटक्यांनी पोट भरतं, खेळणाऱ्याचंही भरतं आणि बघणाऱ्याचंही भरतं. सुंदर फटका इथे आपण बघतोय. धावफलकावरती 69, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावांचं रन मशीन इथे धावांचा ओघ निर्माण करत असताना, धावांचा धबधबा निर्माण करत असताना हा अखंड वाहणारा झरा आहे.
यस, इथे चांगला चेंडू आहे. ज्या फटक्याची मी चर्चा करत होतो मात्र ती परफेक्ट पोझिशन मिळाली नाही सचिनला. धावफलक 69. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 69 लॉस ऑफ 3. 2 चौकार जरूर आले त्या षटकामध्ये मात्र 2 डॉट बॉल्स आहेत आणि त्यामुळे पुढचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे राहतील. इथे नो बॉल आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. 4 रन्स. नो बॉल. 5 धावा मिळतील या चेंडूवर आणि रेफरल संपलेले आहेत. धावफलक आपण बघतोय इथे पुढे स्कोअर पोहोचेल या 5 धावांबरोबर. फुल टॉस चेंडू बीमर ठरवला जातो इथे पंचांकडून. नो बॉलचा इशारा. चला पंचांबरोबर अजिबातही हुज्जत घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील, अखेर राहील. मैदानावरचे सगळे निर्णयांचे अधिकार पंचांना आहे आणि पंचांच्या पाठीमागे आयोजक ठाम आहेत. जोपर्यंत पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आयोजक त्यांच्या पाठीमागे ठाम आहेत. धावफलकावरती 69 धावा. आता पुढे 5 धावांची अजून नोंद होईल आणि धावफलक पोहोचेल पुढे 74 धावा. 74 लॉस ऑफ 3. चला मॅच पुढे चालू ठेवा. मॅच पुढे चालू ठेवा. आता धावा लेगबाईज आहेत की बॅटच्या आहेत? बॅटच्या आहेत. बॅटची कड लागून चेंडू जातोय. 4 धावा सचिन बर्गेला मिळतील. 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. 74 धावा धावफलकावरती येत आहेत. विजयाचं समीकरण 8 चेंडू 26 धावा. तर नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल फ्री हिट. गोलंदाज शिवम रौंधळ, सचिन बर्गे लढवय्या शिलेदार. आज पुन्हा एकदा त्याचा लढाऊ बाणा क्रिकेट रसिकांच्या समोर येतोय. तर शिवम रौंधळ फुल टॉस बॉल. इथे बॅकफुट वरून पुल करण्याचा प्रयत्न होता. लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. एकच धाव इथे प्राप्त होईल. लेंथ टाकण्याच्या प्रयत्नात, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुल टॉस जात आहेत. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकणं एवढं सोपं काम नसतं. जसप्रीत बुमराह टाकू शकतो कारण खूप मोठा सराव त्याच्या पाठीमागे आहे. वसीम अक्रम टाकायचा कारण त्याच्याकडे वेगळा सराव होता. शोएब अख्तर टाकायचा एक वेगळा सराव होता. धावफलकावरती 75 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच रंगलेली आहे इथे. अजूनही कोणी मागे हटायला तयार नाही. 100 धावा पार करायच्यात. 3 आकडी धावसंख्या पार करायची मात्र ती सुरक्षित नाही आहे. हो नो एज. आणि चांगलं षटक राहिलं इथे अखेरीस. या षटकामधून 14 धावा. विजयाचं समीकरण असेल 25 धावा. 6 चेंडू 25. सचिन बर्गे स्ट्राईक एंडला असणार आहे. ही आश्वासक गोष्ट जरूर आहे. 6 चेंडू 25. सचिन बर्गे 18 चेंडू मध्ये 45. 8 चौकार 1 षटकार. केवळ 1 षटकार सचिन बर्गेच्या बॅट मधून आलेला आहे. 18 चेंडू सचिन बर्गे खेळलेला आहे. सचिन बर्गेच्या अगेन्स्ट देखील योजना बनवल्या जात आहेत आणि त्या इम्प्लिमेंट देखील होत आहेत आणि त्याचाच परिणाम आहे की सचिन बर्गेला मोठे फटके आलेले नाहीत. 1 षटकार केवळ त्याने खेळलेला आहे. इतर चौकार मात्र भरपूर आलेले. विशेषतः आज स्क्वेअर कट, लेट कट, त्याच्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह या फटक्यांवरती जास्त भर दिला. एक पुल शॉट देखील त्याने मारला. मात्र त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ इथे आपल्याला बघायला मिळाली नाही या संपूर्ण इनिंग मध्ये.
यावरून लक्षात येईल आपल्याला की रासे कडाचीवाडी संघानं सचिन बर्गेचा अभ्यास केलेला आहे. मात्र जरी प्रमुख शॉट त्याचे बंद झाले असले तरी बाकीच्या इतर फटक्यांवरती त्याने सहज सुंदरता दाखवलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नवनाथ राऊत कुटुंबातला अजून एक बंधू मैदानामध्ये. निलेश, अमित आणि नवनाथ. या ठिकाणी एक बक्षीस येतं. सचिन बर्गे यांनी सामना जिंकून दिला तर राचू रासकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि रासे कडाचीवाडी 11 संघ जर सामना जिंकत असेल तर ओमसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या वतीनं रासे कडाचीवाडी या संघाला 2000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. जबरदस्त लढाई. संघ मालकांना देखील भरपूर उत्सुकता आहे की आपल्या टीमनं चांगला परफॉर्मन्स करा. मला वाटतं नाराज केलं नाही संघ मालकांनी. मॅच हे क्रिकेटमध्ये हार जीत या दोन्ही गोष्टी असतात. मात्र ज्या पद्धतीने हे लढतायत भरपूर खुश आहेत संघ मालक आणि असायलाच पाहिजे. नवनाथ, सचिन बर्गेसाठी पहिला चेंडू, क्रॅडिकल शॉट, मॅजिकल शॉट, मॅग्निफिसेंट ड्राइव्ह, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आणि याच बरोबर सचिन बर्गेचा अर्धशतक या षटकाराबरोबर पूर्ण होईल. 19 चेंडू मध्ये 51 धावा. सचिन बर्गे त्याचा पूल सुद्धा इथे अंगावरती शिरशिरी आणतो, काटा आणतो. आज सचिन बर्गेने इथे पाणी पेटवलेलं आहे. तेल कुणी पेटवेल, सचिन बर्गेने पाणी पेटवलंय, आग लावली इथे सीमारेषेला. शानदार षटकार इथे येतोय. रासे कडाचीवाडी 11 संघाचे संघमालक युवा उद्योजक सन्माननीय जीवन आप्पा केदार यांच्या वतीनं बक्षीस आहेत. नवनाथ राऊतनं संघाला जर सामना जिंकून दिला तर गोलंदाजाला जीवन आप्पा केदारी यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. सचिन बर्गेने जर मॅच जिंकून दिली तर तब्बल 5000 रुपयांचं बक्षीस आहेत. कुलदीप भाऊ पडवळ, उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती आंबेठाण. ओ टू कॉम्बॉक्स. यस पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॅकफुट पॉइंट एकदम समोर आहे. सचिन बर्गेचा रिव्हर्स स्वीप इथे अडवला जातोय, धावा मिळत नाहीत. लढाई मैदानामध्ये, लढाईमध्ये रक्ताचे पाठ वाहतात, इथे धावांचे पाठ वाहत आहेत. धावा रोखल्या देखील जात आहेत. सचिन बर्गे फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षक समोर आहे. सचिन धावा घ्यायला उत्सुक नाही. 3 चेंडू इथे शिल्लक आहे विजयासाठी. 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू 19. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. डिसायडर, एव्हरी बॉल डिसायडर. यानंतरचा प्रत्येक चेंडू सामन्याचा कल निश्चित करणार आहे. नवनाथ सचिन बर्गेसाठी फुल टॉस. यस इथे धोक्याची पातळी ओलांडू दिलेली नाहीये. 2 चेंडू 19 धावा. नवनाथ आडवळे आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती उभा करतोय. नवनाथ राऊत टीमला उभा करतोय विजयाच्या उंबरठ्यावर. आणि या सचिन बर्गेचा हा षटकार जरूर असेल. ओनली फेअर बॉल. इथे रासे 11 कडाचीवाडी संघाला घेऊन जाईल सेमीफायनल मध्ये, माफ करा इलिमिनेटर मध्ये घेऊन जाईल. कारण जिंकणारा संघ उद्या इलिमिनेटर खेळणार. 61,000 रुपये फिक्स डिपॉझिट केले जाईल या चेंडू नंतर. सचिन बर्गेचा झंझावात. आज लढणारा सेनापती. शेवटपर्यंत 100 धावांना झुंज दिली सचिन बर्गेनं. 23 चेंडू मध्ये 57 धावा. तर इथे पुन्हा एकदा सचिन बर्गे बाद होईल आणि रासे कडाचीवाडी एंटर टू एलिमिनेटर 1. जबरदस्त मॅच. 100 धावांचा पाठलाग करत असताना इथे या मैदानामध्ये कमालीचा संघर्ष बघायला मिळाला. संघर्ष के बाद नए का निर्माण होता है. आणि आज रासे कडाचीवाडी 11
स्पर्धेच्या इलिमिनेटर मध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरलेला आहे. तर विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा मनापासून आभार. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करा. हस्तांदोलन कंपल्सरी आहेत. मैत्रीपूर्ण लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. रासेकाडाची टीम संघ मालक विशाल भाऊ कड अँड टीम आपण शेक हँड करण्यासाठी समोर या. प्रतिस्पर्धी टीमला आपण हस्तांदोलन करा. आयकॉन शेरू, आयकॉन तुषार अंदवॅन टीम संपूर्ण खेळाडू आपण समोर या. प्रतिस्पर्धी टीमला आपण शेक हँड करा. त्यानंतर आपल्या टीमचा फोटो सेशन आपण करणार आहोत. परंतु कॅप्टन विवेक शिवेकर आणि टीम